वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे DFCCIL यांच्याकडून विविध पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. तब्बल 535 पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्रता 10वी, ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, BCom, BBA, BCA आणि इतर कोणत्याही स्ट्रीममधून तुमचं शिक्षण झालेलं असेल तरीही तुम्ही इलिजिबल आहात. वेतन 30,000 रुपये ते 1,20,000 रुपये या रेंजमध्ये असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. सरकारी नोकरी आहे. या ऑर्गनायझेशनद्वारे कोणकोणती पदं भरली जाणार आहेत आणि त्यासाठी लागणारी पात्रता तसेच क्रायटेरिया याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चला तर मित्रांनो, आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारत सरकार का उपक्रम. ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. रिक्रुटमेंट नोटीस. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड DFCCIL is a schedule a public sector undertaking under the administrative control of Government of India, Ministry of Railways. It is an ambitious and one of the biggest project in infrastructure sector set up to build high capacity and high speed rail freight corridors along with the golden uh, quadrilateral and the diagonals. The first phase comprises of construction of two dedicated freight corridors spanning Ludhiana, Delhi, Kolkata, and Mumbai, Delhi. At at present, the company has its corporate office at New Delhi and field units at Ambala, Meerut, Tundla, Prayagraj, पंडित दीनदयाल उपाध्याय नगर कोलकाता, मुंबई, अहमदाबाद, वडोदरा, अजमेर, जयपूर आणि नोएडा या ठिकाणी यांचे ऑफिसेस आहेत. तर रेल्वेजमध्ये कॉरिडॉर बांधण्याचं काम यांच्याकडून होत असतं. पुढे बघूया. DFCCIL इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन्स थ्रू ऑनलाईन मोड. ऑनलाईन ॲप्लिकेशन मागवलेले आहेत फॉर रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ एक्झिक्युटिव्ह अँड ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन व्हॅरियस डिसिप्लिन्स ॲज पर द डिटेल्स गिव्हन बिलो. इम्पॉर्टंट डेट्स आहेत. ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन इज 20/5/2023. 20 तारखेपासून याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. क्लोजिंग डेट 19/6/2023 पर्यंत रजिस्ट्रेशन चालू राहणार आहेत. परंतु लवकरच आपल्याला अप्लाय करायचं आहे. क्लिक हिअर टू अप्लाय इथे त्यांनी लिंक सुद्धा दिलेली आहे. नोट, बिफोर फिलिंग अप ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म प्लीज रेफर टू इन्स्ट्रक्शन्स फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. तर सुरुवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरायच्या अगोदर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याविषयीचा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे आहेत. नंतरच ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. Instructions given in the main instruction page on the online application link. The application form shall be filled in by the candidate in English language only. तर ॲप्लिकेशन फॉर्म फक्त इंग्लिशमध्येच भरायचा आहे. The process of registration of application will be complete only when the prescribed application fee, where, wherever applicable, is deposited with the bank through online mode on or before the last date of fee payment. ऑनलाईन ॲप्लिकेशन तुमचं सबमिट केव्हा होणार आहे? जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फी भरणार आहात बँकेच्या थ्रू ऑनलाईन, त्यानंतरच तुमचं ही प्रोसेस आहे ती कंप्लीट होणार आहे. डेट्स ऑफ CBTs म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अँड अदर स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस शॅल बी इंटिमेटेड टाईम टू टाईम थ्रू द वेबसाईट ऑफ DFCCIL. तुमच्या त्या एक्झाम्स होतील त्याविषयी वेबसाईटवर तुम्हाला कळवलं जाईल टाईम टू टाईम. इथे वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे. क्वेरीज रिलेटेड टू ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म शुड बी मेड ॲट फॉलोइंग. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर इथे हेल्प डेस्कचा नंबर दिलेला आहे. 10 ते 5 पर्यंत तुम्ही रोज ह्या वेळेमध्ये त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. सॅटर्डे, संडे आणि हॉलिडेजला सुट्टी असणार आहे. डिटेल्स ऑफ पोस्ट अँड इसेन्शियल क्वालिफिकेशन. पोस्ट कोणकोणत्या असणार आहेत? द कॅन्डिडेट शुड possess the following essential qualifications for online registration of application. पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह स्केल 30,000 to 1,20,000. त्यानंतर इथे एक्झिक्युटिव्ह सिव्हिलची पोस्ट आहे
यामध्ये 50 वॅकन्सीज आहेत. गव्हर्नमेंट नियमानुसार आरक्षण देखील दिलेलं आहे. Essential educational qualification: 3 years diploma in civil engineering, transportation, civil engineering, construction and technology, civil engineering, public health and water resources from a recognized university institute. डिप्लोमा झालेला असला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी. इलेक्ट्रिकलमध्ये एक्झिक्युटिव्हची पोस्ट आहे, 30 जागा आहेत. त्यामध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये तुमचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे. एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स बिझनेस डेव्हलपमेंट यासाठी ग्रॅज्युएशन विथ नॉट लेस दॅन 60% मार्क्स फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. एक्झिक्युटिव्हची पोस्ट आहे, 235 पोस्ट आहेत. यामध्ये तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे. एक्झिक्युटिव्ह फायनान्स 14 पोस्ट, 3 years bachelor's degree in commerce from a recognized university institute with not less than 60% marks. बी.कॉम झालेलं असलं पाहिजे. एक्झिक्युटिव्ह फायनान्ससाठी 14 जागा आहेत. एक्झिक्युटिव्ह ह्युमन रिसोर्स 3 years बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज BMS in HR पर्सनल मॅनेजमेंट फ्रॉम अ recognized university institute with not less than 60% मार्क्स. BBA with 60% मार्क्स पाहिजेत. एक्झिक्युटिव्ह ह्युमन रिसोर्स पोस्टसाठी 19 पोस्ट आहेत. 19 जागा आहेत. एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यासाठी 3 years बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन BCA झालेलं असलं पाहिजे किंवा 3 years इंजिनिअरिंग डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स किंवा डिप्लोमा झालेला असला पाहिजे. कॉम्प्युटर सायन्स इन IT मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, नेटवर्किंग यामध्ये तुमचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे विथ 60% मार्क्स. जागा आहेत 6. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पोस्ट इलेक्ट्रिकल, मॅट्रिक्युलेशन विथ नॉट लेस दॅन 60% मार्क्स प्लस 2-year duration course completed at apprenticeship ITI approved by SCVT or NCVT in the trade of electrician, wireman, electrician, power distribution, lift, accelerator mechanic, instrument mechanic, technician, power electronic system from a recognized institute with not less than 60% marks. तर ह्या संबंधित ट्रेडमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे. ITI पोस्टसाठी या जागा आहेत. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह 24 जागा आहेत. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन 148 पोस्ट आहेत. यामध्ये 10वी नंतर ITI किंवा SCVT, ITI अप्रूव्ड बाय SCVT और NCVT ट्रेड दिलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, सिस्टीम मेंटेनन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स with 60% marks in ITI. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह टोटल वॅकन्सीज 9, 10वी आणि ITI approved by SCVT or NCVT. Matriculation ITI with a welder or plumber course. 1-year course completed at apprenticeship from a recognized institute with not less than 60% marks in ITI. तर अशा प्रकारे भरपूर जागा आहेत आणि भरपूर वॅकन्सीज आहेत. The number of vacancies is provisional and DFCCIL administrative reserves the right to increase or decrease the advertised vacancies. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. Indian citizens fulfill eligibility criteria can apply for the post above. तुम्ही भारताचं नागरिक असलं पाहिजे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स regarding qualification certificate, the applicant should possess the essential qualification as on the closing date for online registration. 19/6/2023 पर्यंत तुमचं सगळं क्वालिफिकेशन तुमच्याकडे कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. जर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन कंप्लीट नसेल तर तुम्ही इलिजिबल नाहीत असं त्यांनी सांगितलंय. The candidate shall be required to produce original mark sheets certificate at the time of document verification. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ओरिजिनल मार्क लिस्ट आणि सर्टिफिकेट्स तुम्ही सबमिट करायचे आहेत. एलिजिबल कॅन्डिडेट हू हॅव कम्प्लिटेड डिप्लोमा डिग्री कोर्स थ्रू रेकॉग्नाइज्ड लॅटरल एंट्री स्कीम कॅन ऑल्सो अप्लाय. Candidate having BE, BTech and ME, MTech integrated dual degree in engineering in relevant discipline shall also be considered for the post where essential qualification of BE, BTech is relevant discipline is prescribed. BE, BTech, ME, MTech सुद्धा ज्यांनी इंटिग्रेटेड केलेलं आहे ते सुद्धा इलिजिबल आहेत.
Candidate having BBA and MBA integrated dual degree in relevant discipline shall also be considered for post where essential qualification of BBA in relevant discipline is prescribed. Engineering degree can be BE, BTech, BSc Engineering 4 years. Candidates enrolled in course conducted by the professional bodies institution imparting technical education up to 31/5 2013 only will be considered eligible in terms of AICTE. For the post of executive where diploma is prescribed as essential qualification, candidate with higher qualification in the respective discipline uh, like BE, BTech, BSc Engineering with minimum 60% marks shall also be eligible to apply. ज्या पोस्टसाठी डिप्लोमा मागितलेला आहे तिथेच बीई आणि बीटेक बीएससी झालेले विद्यार्थी सुद्धा इलिजिबल असणार आहेत with 60% marks. The prescribed minimum educational qualification as indicated for post of executive operations, business development, executive finance and executive HR as indicated in para 2.1 and junior executive as indicated in para 2.2 are mandatory and the absence of the same any higher qualification even if possessed by the candidate will not make the candidate eligible accordingly. तुमचं जे एज्युकेशन आहे ते त्यांनी सांगितले तीच तुमची पात्रता असणार आहे त्यानुसारच तुम्ही अप्लाय करायचं आहे. फॉर पोस्ट वेअर आयडिया कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट ITI विषय दिलेला आहे की तुम्ही ITI झालेले असला फॉर अप्रेंटिसशिप ॲज prescribed as essential qualification. Candidate must have completed ITI CCA in the specified trade. Candidate having higher qualification in BE, BTech, BSc diploma in respective discipline but not having ITI in a specific trade shall not be eligible to apply. BE, BTech तुमचं झालेलं आहे परंतु ITIचं तुमच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे तर तुम्ही या त्या पोस्टसाठी इलिजिबल नाही आहात. Graduate Act Apprenticeship will not be eligible to apply in lieu of course completed Act Apprentice. The candidate must possess qualification from a university, technical board incorporated by an act of central or state legislature in India or other educational institutions established by an act of parliament or declared to be deemed as university under section 3 of the University Grants Commission Act 1956. रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. एज लिमिट एक्झिक्युटिव्हसाठी 18 ते 30 वर्ष दिलेली आहे आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्हसाठी 18 ते 30 वर्ष आहे. शासकीय नियमानुसार कॅटेगरी वाईज सगळ्यांना आरक्षण एज रिलॅक्सेशन देखील आहे. Selection certificate candidates who are employed on a regular basis in the government, semi-government sector, undertaking autonomous bodies are required to produce no objection certificate from the present employer at the time of document verification. तुम्ही जर कुठे जॉब करत असाल गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरकडनं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सबमिट घेऊन यायचं आणि ते सबमिट करायचं आहे. Regular employee of DFCCIL applying for the above post are not required to produce NOC. तुम्ही जर सध्या DFCCIL मध्येच जॉब करताय तर तुम्हाला NOC देण्याची गरज नाहीये. Allowances, perks and allowances selected candidate will be entitled to remuneration consisting of basic pay तुम्हाला बेसिक पे मिळणार त्यानंतर DA मिळणार HRA perks allowances under cafeteria approach. In addition they will entitled for liberal medical facility, gratuity, leave encashment as per rules of company. कंपनीच्या नियमाप्रमाणे फॅसिलिटी सुद्धा मिळणार आहेत. Place of posting, details of DFCCIL units along with the illustrative list of stations is at Annexure 3. Posting may be done anywhere in India. तुम्हाला भारतात कुठेही तुमचं पोस्टिंग होईल इन DFCCIS युनिट स्टेशन्स प्रोजेक्ट इस्टॅब्लिशमेंट्स ऑफिसेस जिथे असतील तिथे तुमचं पोस्टिंग होईल. ऑल पोस्ट आर ट्रान्सफरेबल सगळ्या पोस्ट ह्या ट्रान्सफरेबल आहेत. Career prospect, the selected candidate will have promising opportunities for promotion to higher grade. तुमचं प्रमोशन देखील पुढे होईल as per promotion policy of the company as amended time to time. प्रमोशनच्या नियमानुसार तुमचं प्रमोशन देखील तुम्हाला मिळणार आहे. Candidate will have to execute a service bond as per the norms of DFCCIL at the time of joining. तुम्हाला बॉन्ड लिहून द्यायचा आहे जॉईनिंगच्या वेळेस. सिलेक्शन प्रोसेस ऑफ व्हेरियस पोस्ट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे 1, 2 आणि 3.
त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर मेडिकल टेस्ट होतील. सिलेक्शन इज मेड स्ट्रिक्टली ॲज पर मेरिट अँड एक्सटेंट ऑफ रिझर्वेशन रूल्स. मेरिट बेसवर आणि रिझर्वेशन नियमाप्रमाणे तुमचं सिलेक्शन होणार आहे. द डेट टाइम व्हेन्यू फॉर ऑल स्टेजेस ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस अदर नेसेसरी ॲक्टिव्हिटीज ॲज applicable shall be fixed by the DFCCIL and shall be intimated to the eligible candidates in due course. एक्झामचे टाइम, डेट, व्हेन्यू सगळं तुम्हाला इलिजिबल कॅन्डिडेट्सना कळवलं जाईल असं ते म्हणतात. स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी होणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. हे सगळं तुम्ही वेबसाईटला भेट देऊन वाचून घ्यायचं आहे. इंडिकेटिव्ह लिस्ट ऑफ डॉक्युमेंट टू बी प्रोड्यूस्ड ॲट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट, कास्ट वाईज सर्टिफिकेट, OBC चं सर्टिफिकेट जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये असाल तर EWS सर्टिफिकेट, फायनल सर्टिफिकेट इश्यूड बाय रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटीज ऑफ ITI डिप्लोमा डिग्री, त्यानंतर मार्क लिस्ट ITI डिप्लोमा डिग्री कोर्सच्या, त्यानंतर स्पेशलायझेशन तुमचं झालेलं असेल तर त्याविषयीचे डॉक्युमेंट्स and certificate furnished is in a language other than Hindi or English. The transcript of the same duly attested by a gazetted officer or notary is to be submitted. जर तुमचं डॉक्युमेंट्स हिंदी आणि इंग्लिशमध्ये नसतील, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये नसतील तर तुम्हाला नोटरीकडनं गॅझेटेड ऑफिसरकडून ट्रान्सक्रिप्ट लिहून आणायची आहे. Candidates who are employed in a regular basis in government, semi-government, public sector हे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट विषयी त्यांनी दिलेले आहे. तुम्ही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सुद्धा घेऊन यायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. दिस इज फॉर एक्स सर्व्हिसमॅन. नंतर आहे द प्रिंट ऑफ ॲडमिट कार्ड इश्यूड टू द कॅन्डिडेट फॉर CBT अँड CBAT वेअर ॲप्लिकेबल. ॲडमिट कार्डची प्रिंटआउट काढून घेऊन यायची आहे. 5 कलर साईज लेटेस्ट फोटोग्राफ, पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्यांनी 5 मागितलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस किंवा एक्झामच्या वेळेस ते घेऊन जायचे. आधार कार्ड घेऊन जायचं आहे, परमनंट अकाउंट नंबर, पॅन कार्ड घेऊन जायचं आहे. इन्स्ट्रक्शन्स फॉर मेडिकल एक्झामिनेशन त्याविषयीचे क्रायटेरियाज ह्या वेबसाईटवर दिलेले आहेत, ते वाचून घ्यायचे आहेत. एक्झामिनेशन सिटीज महाराष्ट्रामध्ये नागपूर, पुणे, मुंबई या ठिकाणी ही एक्झाम होणार आहे. एक्झामिनेशन फी एक्झिक्युटिव्ह अँड ज्युनियर एक्झिक्युटिव्ह अनरिझर्व्ड कॅटेगरी OBC, NCL, EWS यांच्यासाठी 1,000 रुपये आहे आणि SC, ST, PWBD अँड एक्स सर्व्हिसमेन यांच्यासाठी फी नाही, त्यांनी फी भरायची नाही आहे. फी ऑनलाईन भरायची आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. त्यानंतर फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट फॉर SC, ST खाली सगळ्या सर्टिफिकेट्स सुद्धा दिलेले आहेत. तर अशा प्रकारे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे. जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्यांनी जरूर यासाठी प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वप्न बघावीत, त्या दृष्टीने विचार करावेत आणि त्याला अनुसरून योग्य ती कृती देखील करायला हवी. तर या सुंदरशा नोट्ससह आपण आजचं हे नोटिफिकेशन इथेच क्लोज करत आहोत. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.